नमस्कार मंडळी, आज आपण कारल्याचं भरीत करणार आहोत। काल ताजी कारली भेटली होती आपल्याला, आज आपण कारल्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहोत। आता आपल्याला कारली उकडून घ्यायची आहेत थोडी। कारला पण छान असं उकडून घेतलेला आहे। आता त्याला थंड होऊन द्यायचं। आपल्याला कारले भरून करायचे, त्याकरता साहित्य घेतले मंडळी। खोबरे आहे, कांदा, टोमॅटो, गूळ, थोडी चिंच, कोथिंबीर आणि थोडे मसाले। घरगुती मसाला, धने पावडर, मिरची पावडर आणि हळद असे मसाले आपण घेतलेत। ते आपल्याला मसाला तयार करायचा। लसूण पेस्ट टाकायची, टोमॅटो आणि चवीपुरते मीठ टाकायचे। चिंच आणि गूळ थोडी टाकायची, परतून घ्यायची चिंच आणि गूळ। खोबरे टाकायचे आणि खोबरे, कांदा, टोमॅटो याच्यावर चांगले परतून घ्यायचं आहे। मसाले सर्व मिक्स करून घ्यायचे। चांगली कोथिंबीर टाकायची यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचे। आणि थोडंसं मीठ वगैरे आपण टेस्ट करून पाहिजे, मीठ वगैरे किती पाहिजे आपल्याला त्याप्रमाणे टाकायचं। मसाला आपला रेडी झाला आहे। आता मसाला आपण कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे। राई आणि कढीपत्त्याचा आपल्याला आता तडका द्यायचा आहे। आपण जी कारली भरली आहे ती यावर ठेवून घ्यायची आहे। त्यावर आपल्याला थोडं झाकण ठेवायचं आहे। मंडळी, कारला आपलं तयार झालंय व्यवस्थित। त्याला छान असं आपण वाफळून घेतलंय। मंडळी, कारले आपले तयार झाले आहे। ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा। छान असं कारलं होतं आणि सगळ्यांना हे कारलं आपण भरून केलेलं आवडतं। ओके, धन्यवाद।